नमस्कार. आज बनवतो आता आम्ही तंदूर रोटी. त्याच्यासाठी घेतलाय मैदा. हे बघा, मैदा घेतलाय आणि दही घेतलंय आणि मीठ घेतलंय. चवीनुसार मीठ टाकू आणि थोडं दही टाकू. हे बघा, दही टाकलं, 1 वाटी दही घातलं. जसं पाहिजे तेवढं कमी जास्त दही नाही घातलं तरी पण चालतं, असं काही नाही. पण दही घातलं की सॉफ्ट होतं. कोण घालणारं अंड पण घालू शकतो तंदूर रोटीला. असं आता आपण पीठ भिजवून घेऊया. बेकिंग सोडा टाकायचा असेल तर टाकू शकतो आपण, असं काय नाही. हे बघा, पीठ मळून घेतलंय, एकदम सॉफ्ट झालंय. हे बघा असं. आता थोड्या वेळ म्हणजे 1 तास ठेवू त्याला, नंतर रोट्या काढू आम्ही. तंदुरी रोटे एका वाटीमध्ये काढून ठेवून देते. वाटी आणली, त्या वाटीत किती आहे ते बघा आणि थोड्या वेळ किती फुलून होईल तेव्हा पीठ बघा 1 तासाने. आणि रोटीला उचलायला असं पीठ एकदम सॉफ्ट आहे तंदूर रोटीसाठी. हे बघा, पीठ झालंय आपलं, 1 तास भिजवलाय. हे बघा, भिजवून झालंय पीठ. आता त्याची चपाती लाटून दाखवते तुम्हाला कशी लाटायची. आपण हातावर असं करू शकतो, तर हातावर पण असं करू शकतो. अशी पण फैलवून रोटी मोठी होते. अशी, ही बघा, तर अशी फैलवली मोठी झाली. आणि जरा एकदम तव्याला चिपकणार नाही मग थोडं हलकं पाणी लावून घ्यायचं. असं पाणी लावून घ्यायचं आणि ही रोटी अशी तव्यावर सोडायची. अशी तव्यावर सोडायची. तव्यावर सोडली की नंतर जरा रुमालाने शेकून. ही बघा, रुमालाने अशी दाबली ना, प्रेस केली रोटी की तव्याला चिपकून जाणार आणि जाम बसेल. आणि नंतर मग तवा असा धरून असं चुलीवर फिरवायचं. जशी हॉटेल सारखी रोटी तयार झाली. आणि चेक करायची आपली शेकली की नाही शेकली रोटी. रोटी आपली तयार झाली. तंदूर रोटी सेम हॉटेल सारखी तयार झाली. ही बघा.